मार्फत वापरावं याच्यासाठी बैठक होती. बाकी काही कारण असायचं काही कारण नाही. जे काही झालेले राजकीय होऊ द्या, त्याची काही चिंता शिवसेनेला करण्याची गरज नाही. भीती आहे का? काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे काँग्रेसच्या नेत्यांवर. त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसचे नेते विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बसतात, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांची स्ट्रॅटेजी असते, आपल्याला ही संधी मिळत नाही. काँग्रेस असं काही नाही. विधिमंडळातला शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं असं काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी बोलण्याची गरज नाही. पण शिवसेनेला आपला अजेंडा घेऊन आपली भूमिका घेऊन अग्रेसिव्हली शिवसेनेच्या पद्धतीनं काम करण्याची आवश्यकता आहे, अशी सदस्यांची भावना होती. ती पक्षप्रमुखांसमोर मांडली आणि तशा पद्धतीनं आता परवाच्या दिवशी पुन्हा महाविकास आघाडीची बैठक आम्ही ठेवलेली आहे. या सगळ्या विषयावर परवा सुद्धा चर्चा होईल. आक्रमकपणे शिवसेना दिसणार आहे. नाही, विरोधी पक्ष नेत्या पदावर नेहमी चर्चा नाही, सोडून कसं द्यायचं. विधिमंडळात शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष आहे, असा विषय सोडून दिलेला नाही. परंतु आताच्या घडीला सत्ताधारी पक्षांनी सगळं कमरेचं सोडलेलं आहे, म्हणून यांना नेहमी बोलण्यात कोणता अर्थ पण नाहीये. आक्रमकपणे शिवसेना दिसणार आहे का? खासदारांच्या मतदारसंघामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा शनिवार, रविवार, सोमवार असा दौरा आहे. शनिवारी यवतमाळ, वाशिम, हिंगोली, रविवारी परभणी, धाराशिव आणि सोमवारी शिर्डी, अशा पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांचा सर्व शिवसेना नेत्यांसह दौरा आहे. मराठी मी बोलणे दो ना पहिले. नाही, उशीर नाही, असं नाही. अधिवेशन चालू आहे, सगळे आमदार पण उपस्थित असतात. मला असं वाटतं हे खासदार ज्यांनी गद्दारी केली यांच्या म्हणण्याला कोणता अर्थ नाही. त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यावेळी आता बैठकीत ती चर्चा आली. 22 आम्ही जागा लढल्या होत्या. 22 खासदार निवडून आल्यावर काय पंतप्रधान नव्हतं होणार शिवसेनेचा, आम्ही सत्तेत येणार नाही, त्यांना माहितीच होतं. आता मला असं वाटतं सत्ता संपत्तीच्या प्रलोभनापायी यांनी अशा गोष्टी केल्या असून दुसऱ्यावर दुगाण्यात जोडणं हे मला वाटतं चुकीचं आहे. त्याची चिंता शिवसेना करत नाही. पण या मतदारसंघात शिवसेना संघटनेच्या रूपानं मजबूत आहे आणि या मजबूतीच्या माध्यमातून पुढच्या निवडणुकीला आम्ही ताकदीनं सामोरं जाऊ. असं कोणते नाही, सगळे आमदार इथं उपस्थित होते. त्याच्यावर चर्चा पण आहे, असं कुठं झालेलं पण नाही, होणार पण नाही. बंद असं सांगितलं जातं वारंवार. मातोश्रीच्या मला असं वाटतं या सगळ्या खोट्या गोष्टी बदनामीच्या आहेत. त्याच्याविषयी उद्धवजी ठाकरे साहेबांनी वर्धापन दिनाच्या दिवशी सगळ्या भूमिका मांडलेल्या. ये देखो, शिवसेना विधायक दल की मीटिंग थी जिसमें माननीय उद्धवजी ठाकरे साहब, संजय राउत साहब, आदित्य जी ठाकरे साहब सहभागी थे. आदित्य जी तो विधान मंडल शिवसेना के नेता ही है. इसमें अगले 3 हफ्ते में मानसून सेशन में शिवसेना की भूमिका किस प्रकार होना चाहिए, कौन से मुद्दे रेज करना चाहिए, इस पे हमने चर्चा की है और आने वाले सेशन में एग्रेसिवली शिवसेना जनता के मुद्दे उठाएगी. उद्धव जी का विधायकों को मैसेज क्या है? उद्धव जी का विधायकों को मैसेज यही है कि जनता के प्रश्न, जो बाकी संगठना में जो कोई गया होगा गद्दारी होंगे होने दो, लेकिन जनता के जो प्रश्न है उसके लिए शिवसेना के विधायकों ने एग्रेसिवली सदन में आवाज उठाना चाहिए. ये भूमिका माननीय उद्धव जी ने रखी है. उद्धव जी ठाकरे साहब अगले हफ्ते में 27, 28, 29 जून को उद्धव जी ठाकरे साहब का दौरा है, जिसमें वो यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभनी और धाराशिव का दौरा करेंगे, शिरडी का भी दौरा करेंगे. और ये जो यहाँ पे सांसद बोल तो खासदार गए हैं उनके कॉन्स्टिट्यूंसी में ये प्रोग्राम होगा. शिवसेना यहाँ पे जो शिवसैनिक है उनसे माननीय उद्धव जी मिलेंगे और जिन्होंने गद्दार किए उनके खिलाफ हम आवाज उठाएंगे. सर, उबाटा के 6 सांसदों ने ये इतना बड़ा कदम क्यों उठाया, बागी क्यों बने? मैं उनको पूछो अभी.